संतांचं कार्य संपल्यानंतर संत राहत नसतात. कुठले चांगले माणसं राहत नसतात. कार्य संपलं आपलं, काही काम संपल्याबरोबर ते निघून जात असतात. काम झाल्यानंतर माणसानं थांबावं का? थांबू नये. पण आमच्या ज्ञानोबराचं सर्व काम झालं होतं. ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ असणारा अतिशय महत्वाचा ग्रंथ ज्ञानोबराने लिहिला. नवे हरिपाठ चांगदेव उपासची ज्ञानोबराचे ग्रंथ बरेच सर्व ग्रंथ लिहिणं झाले. सर्व कार्य संपलं आणि निवृत्तीनाथ महाराजांना बघायला लागले. गुरु महाराज, आमचं कार्य संपलं, आता आम्हाला आज्ञा द्या समाधी घ्यायची. निवृत्तीनाथ महाराज म्हणू लागले, ज्ञाना असं जमत नाही. मी तुझ्यापेक्षा मोठा हो. काय? तुझ्यापेक्षा मोठा हो, तसं जमत नाही. मला अगोदर जावं लागते, नंतर तुला जावं लागते. ज्ञानोबा म्हणजे तसं नाही. माझं कार्य झाले ना बस, माझं काम झाल्यानंतर मला राहायचं नाही असा हट्ट धरला ज्ञानोबरानं निवृत्तीनाथ महाराजापाशी. कारण का त्यांचे गुरु होते, भाऊ बी होते आणि गुरु बी होते. आईने एकदा सांगून गेली, आई माझा ज्ञानी हट्टी आहे, माझा ज्ञाना हट्टी आहे, त्यांचा हाट पुरव. कोणाला? निवृत्तीनाथ महाराजांना म्हटले, निवृत्ती माझ्या ज्ञानानं जे म्हणलं त्याचा हाट पुरव, एवढीच माझी इच्छा आहे. ज्यावेळेस इंद्रायणीच्या ढवामध्ये जात असताना उड्यावर देयांत प्राचित घेताना दोघेही विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब देयांत प्राचित घेण्याकरता इंद्रायणीकडे झाले. त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराज जागे झाले, जागे. पण आईनं पाहिल्याबरोबर तिचे पाय पुढे वळणात. लक्षात ठेवा, जाऊ असं वाटत नाही. मागे परतून आली पुन्हा लेकरं पाण्याकरता. आल्याबरोबर ज्ञाना झोपलेला आहे, सोपान झोपलेला आहे, मुक्ताई झोपलेले. पण निवृत्तीनाथ महाराज जागे दिसतात. निवृत्ती जागा आहे, त्याला जरासं बोलू काय की म्हणून वापस आले. आणि निवृत्तीनाथ महाराज सांगायला लागले, निवृत्ती तू सांभाळा, आता आम्हाला जायचं आहे, गावाला जायचं म्हणजे आम्हाला. हो, पण गावाला गेल्यानंतर माणूस वापस येत असत, काही येत नाही. गावाला गेलेला माणूस वापस येते की नाही? पण कायमचा गेलेला काय? अहो, मुलगी पळून गेलेली वापस येते, पण जळून गेलेली येते का? येते. हा, असं आहे. पण हे म्हणजे गावाला चलो पुन्हा वापस यायचं. हा, वापस यायचं नाही. हो, ज्ञानाला सांभाळ. ज्ञाना माझा हाटी आहे, त्याचा हाट पूर्ण कर असं सांगितलं. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, आई तू सांगलं तसं करतो, त्याची इच्छा प्रमाणे मी वागतो, त्याची काळजी करू नकोस, तू सांभाळतो, जा गावाला जा, या वापस. तिथून आई निघाली. वडील तर समोरच गेलते. तिला म्हणू लागले, तुला माया आवरत नाही, येऊ नकोस तू, पण तू राहीनास. ते म्हणले, पती गेल्यानंतर माझं काय काम आहे मित्र राहायचं. पती समज झाला. दोघेही निघाले. इंद्रायणीच्या कडेला गेले असे, पण उडी टाकू वाटणं आईला लेकरं दिसायला लागले. 4 मुलं दिसायला लागले. सोपाय काय वैराग्य का? सोपाय कसं वाटते तुम्हाला? तुमची लेकरं घरी ठेवून उडी मारता काय नदीमध्ये? होईल का ताकद? अरे लेकरू आजारी पडलं तर आपल्याला जेवण जात नाही.
तर इकडं देण त्याग करायचा इंद्रायणीमध्ये सोपं नाही. किती त्याग लागल, किती वर्षाची तपश्चर्या असेल ती, किती वैराग्य तयार करावं लागलं असेल. वैराग्य आपल्याला घर सुटत नाही, घर त्याग होत नाही. त्याग करण्याकरता लेकरावर त्याग करून जाणं म्हणजे का सोपं खेळणं वाटायला का तुम्हाला? एवढा त्याग करण्याकरता त्या बाबाची तपश्चर्या होती. कोणाची? दोघांची तपश्चर्या होती. रुक्मिणी आई साहेबांना 1.25 लाख प्रदक्षिणा घालायच्या रोजच्या प्रदक्षिणा. किती तपश्चर्या झाली. आणि कसे मुलं पोटाला आले, रत्न आले, रत्न. आणि या रत्नाला सोडून जायचंय आणि पुन्हा यायचं नाही. तिन्ही देव देशे परब्रह्मीचे ठासे. जैसे परब्रह्मीची साधन आहे. ती देवाना अवतार घेतला पोटाला रुक्मिणी आई साहेबांच्या. किती तपश्चर्या केली असेल. अनेक जन्माची तपश्चर्या होती. 3 जण पोटाला आले. 4थी माया आली. 4थी माया आहे. मुक्ताबाई ही माया आहे. विष्णूचा अवतार म्हणजे ज्ञानोबा आहे. सोपान काका म्हणजे परब्रह्म आहे. कळले का? ब्रह्मदेवाचा अवतार आहे. आणि भगवान शंकराचा अवतार निवृत्तीनाथ महाराज. हे 3 जण पोटाला आली. तर अशी रत्न सोडून ती बाई रुक्मिणी आई साहेब त्याग करण्याकरता निघाली. विठ्ठलपंत म्हणतात, काय पहारीच माग वळून. चल टाक दे हाताला हात. उडी टाक. उडी टाक म्हणल्या बोर अंगावर काठी उभा राहिली. असे लेकर दिसायला लागली. माया कसं टाकावं होत नाही. माया ही आवरत नाही. कशी आवरलो? सोपं आहे काय? वास्तविक पाहता संबंध राहत नाही मायेचा. आता तुम्हाला विचार सागर सांगायला होईल. तुमचा काही संबंध राहत नाही तसं लेकराचा तुमचा काही संबंध कुठलाच नाही. खरं पाहिजे कुठला संबंध नाही. पण संबंध लावल्या गेला आणि लावल्यामुळं दुःख व्हायला लागला. आपल्याला लक्षात ठेवा. थोडा ऐका. विठ्ठल तुम्हाला माहित आहे का आपण कुठं झालो ते? ऐका माहिती नाही. कुठं जायचं हे माहिती नाही. आणि काय करायचं हे माहिती नाही. आणि काय केल्यानं काय होते हे माहिती नाही. अहो जन्माला जर तुम्ही आलात ना ठीक आहे मग माहिती करून घ्या कसं जायचं. अहो घर बांधायचं म्हणलं तर 6 महिन्या अगोदर तयारी करतो आपण. करतो की नाही? मग आता जायचंय बाबाकडे. आपला कुठे जायचं रस्ता तर पाहिजे की नाही? कुठे आहे रस्ता? कोणीकडे जायचंय? वाट जर चुकली तर फार फेडा फेडावा लागतो. चुकली यावर मग फेडा अवघड आहे हो. राहिलेलं आयुष्य थोडंफार इकडं कारणी लावा देवाकडं. थोडं राहिलेलं आयुष्य लावा कारणी. माणसानं आम्ही म्हणत आहे तुम्हाला त्याग करा म्हणून. तुमचा त्याग होतच नाही आम्हाला माहिती. त्याग होण्याकरता तयारी करावं लागते. कशाचं त्याग? कीर्तन संपल्या लगेच पळायचं. 5 मिनिटं बसू शकत नाही तुम्ही. अवघड आहे. आता रुक्मिणी साहेब
सारखं ध्यानामध्ये चारही मुलं यायला लागली, पण झटके हाताला विठ्ठलपंत द्यायला लागले. तू का ऐकत नाहीस? झटका मारल्यावर सांगितलं जा तू वापस जा, अजिबात माझ्या संग येऊ नको, जा वापस जा म्हणल्याबरोबर तिला वैराग्य निर्माण झालं. वैराग्य लक्षात ठेवा. करंट लागला. करंट कोणाचा? विठ्ठलपंताचा करंट लागला, त्यागाचा. त्यागी माणसा संग राहा. तुम्हाला जर त्याग व्हायला गेलं तर मला, आणि कोणाही संग राहिले तर त्याग निर्माण होत नाही. ज्याचा त्याग असेल त्याच्या संग जर राहिले ना, नक्की त्याग होणार. विठ्ठल विवेक नावाचा मित्र करावं. विवेक आणि वैराग्य ही विठ्ठलपंताच्या जीवनामध्ये होती. लग्न झाले तरी होते, हे लक्षात ठेवा. लग्नाच्या अगोदर असंच हो, लग्न झालं तरी विवेक आणि वैराग्य त्यांच्या संगतीमध्ये रात्रंदिवस राहत होते. विठ्ठलपंताने विचारलं, वैराग्याला सांगितलं, अरे तू माझ्या संग का राहतो, जा ना. नाही म्हणजे तुम्हाला सोडू वाटत नाही. विवेकाला सांगितलं, तू कशाला राहतो, तू बी जा. नाही म्हणजे तुमच्यासारख्या माणसाला सोडून राहणं म्हणजे आमचं जीवन खलास होणं. वैराग्य समजते ना? वैराग्य म्हणजे राम्या गडी न. वैराग्य शब्दाचा अर्थ त्याग आहे. विवेक आणि वैराग्य. विवेक शब्दाचा अर्थ विचार. विवेक हे चांगला जर असेल आणि वैराग्य संग असेल, एखाद्याला विचार सुचला असेल, सोन्याचं कंकण पडलेलं आहे, राका बंका आणि इंका तिथे होती माय कंकण सोन्याचं पडलं. पण वैराग्य असल्यामुळं त्याला त्या सोन्याला कुठं पाहायचं नाही. लगे उभा राहते वैराग्य समोर, हात लावू नकोस. विवेक जागा होतो. विवेक आणि विवेक जागा झाला की माहिती त्याग आला. एकदा केवढी वस्तू असू द्या, त्या वस्तूचा त्याग होती. तसं विवेक आणि वैराग्य जागे झाले रुक्मिणी साहेबाचं. कारण का हातात हात विठ्ठलपंताचा होता, वैराग्यवान माणसाचा हात रुक्मिणी साहेबाच्या हातामध्ये असल्यामुळं तिला वाटलं काय आपण कुठून आणले लेकरं, कोणाचे काय कोणाचं समजत नाही काही. ज्यावेळेस भगवान परमात्मा शंकरजी पार्वतीला ज्ञान सांगत असताना दुसरी अध्यायामध्ये श्लोक आहे अतिशय महत्वाचा. ते श्लोकामधून सांगत असताना सांगायला लागले, अगं काही खरं नाही, जीवनाचं काही खरं नाही सांगत होते, पण सांगता सांगता ती झोपली. कोण? पार्वती. त्यावेळी श्लोक लिहिला आहे, वासांशिद्रनादियताविहाय नवानि गृणाति निरूपराणि तथा शरीरानि विहाय दीर्णा नन्यानि सह्याति नवानदी नैनम चंदन्ति सहस्राणि नैनम धरति पावका. श्लोक त्यागाची लक्षात ठेवा. त्यागात शांतीरनंतरम त्याग असावा आणि त्यागामध्ये सुख आहे, भोगामध्ये सुख नाही. तसं रुक्मिणी साहेबाला लगेच जागर केल्याबरोबर वैराग्य निर्माण झालं. झाल्याबरोबर दोघांनी हाताला हात धरला, धार केल्या, उडी मारली मधामध्ये. यद्गत्वा निवर्तन्ते तद्धामं परमं मम. दोघंही संपले, जीवन संपलं. एकला ज्ञानोबा हे सर्व जागे झाले आणि निवृत्तीनाथ महाराजाला विचारतायत, दादा आई आणि बाबा कुठे आहेत? आई आणि बाबा कुठे आहेत सांग. ते म्हणजे बाळा ज्ञाना आज ते गावाला गेलेत, सकाळी येतो म्हणजे उद्याच्याला येतो म्हणजे उद्या येणार आहे, काही काळजी करू नकोस. पण आम्हाला सांगून का गेले नाही? तुम्हाला सांगून कशी जातील? सांगण्याकरता ते उभेच नव्हते ना. सांगण्याची देखील त्याच्यात ताकद लागते ना. सांगायला जावं तर सुटत नाही. सुटते काय? सांगायला जावं गेलं, सांगायला गेलं आपण लेकराला सुटत नाही. विठ्ठल
म्हणून ज्ञानोबाला बोलता येत. ज्ञाना आई वडील येतील आता, काळजी करू नकोस. मग सोपान काका उठले, मुक्ताबाई उठली, आपापले तोंड धुतल्यानंतर निवांत बसलेत. खाण्याकरता काय? काहीच नाही. चहा तर का? चहा नाही. बिस्किट बी नाही. काय होतं खायला सांगा ना? काहीच नाही. मधुपुरी मागावं, कोण गावामध्ये कोण जावं. पण ज्ञानोबाला निवृत्तीनाथ महाराज म्हणते, ज्ञाना गावात जाऊन ये म्हणजे जरा घेऊन ये मुक्ताबाईला काहीतरी खायला. लहान ज्ञानोबाराने झोळी केली, झोळी मधुकरीची झोळी. ते झोळी पाहिलीच नाही. नवं कापड घेतात, नव्या कापडाची झोळी बनवतात मधुकरीची, आणि एक थाटी असते खाली, थाटी त्या झोळीमध्ये टाकायची आणि कॅन्ड आणि ते फडकं घेऊन जायचं. कुठं? मधुकरी मागायला. आम्ही 16 वर्ष मागितली. 16 वर्ष पुण्यामधली मधुकरी, भोसरीची मधुकरी मी 16 वर्ष मागितली. 16 वर्ष घरोघर जाऊन. लक्षात ठेवा, मधुकरी म्हणायचं आणि मधुकरी वाढत गेले लोक, आणि ती मधुकरी आणायची आणि ज्ञानोबाला नैवेद्य दाखवायचं आणि खायची, अशी प्रथा होती पहिली आळंदीमध्ये. तसे ज्ञानेश्वर महाराज गेले मधुकरी मागण्याकरता, पण गावात कोणी वाढायला तयार नाही. लक्षात ठेवा, ज्या ज्ञानोबाला ज्या गल्लीनं जाऊ लागले त्या गल्लीच्या लोकांनी दार लावले. दार संन्याशाचे पोर आले म्हणून संन्याशाचे पोर आले म्हणून दार लावून टाकायला लागले. काय करावं? मधुकरी कोणाला मागावं? पण ज्ञानोबा फिरत 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 एक दोन घरी असं कसं तरी वाढलं आणि तेवढंच घेऊन आली आणि निवृत्तीनाथ महाराज समोर ठेवली. दादा, मधुकरी आपल्याला कोणी देत नाही. संन्याशाचे पोरं म्हणायला लागले, याचे तोंड फोड आहे असे म्हणायला लागले. दादा, आता मधुकरी बंद करा, सर्व बंद करा, काही जायचं नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे असं कसं होईल? जावं लागेल. नाही नाही, जमायचं नाही, जायचं नाही. असं करत 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 राहत 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 इंद्रायणीला आंघोळीला गेली की लोक त्रास द्यायची, धोंडी मारायची. संन्याशाची पोर होत बरोबर. शुद्धीपत्र आणायला गेले पैठणला, तिथं देखील त्रास. संन्याशाचे पोरं आले म्हणून शुद्धीपत्र दिलं नाही, त्यानं वेगळं देऊन टाकलं. लक्षात ठेवा, जिवंतपणे असणारी महात्म्य ओळखू आली नाही. ज्या महात्म्य असे होते की त्याने जे करतो म्हणजे ते होत होतं, पण त्याने केलं नाही. लक्षात ठेवा, एवढे अंगात ताकद होती त्यांच्या, पण जगामध्ये त्यांना दाखवायचं होतं आपण राहावं कसं. तुम्हाला आम्हाला शिक्षण पाहा. ज्ञानोबाला राहिले कसे? लक्षात ठेवा. सगळं झाल्यानंतर सगळे ग्रंथ पार पाडले, लिहून सगळं त्यांच्या आज्ञेनं, आणि नंतर निवृत्तीनाथ महाराजांपाशी मागणी मागितली. आयुष्यात काहीच मागितलं नाही. समोर बसली अशी, दादा माझी एक इच्छा पूर्ण करा. म्हणजे काय इच्छा आहे? काय? आईनं सांगलं असं म्हणजे तुला काहीतरी आठवण करून द्या. ते म्हणले हो बरोबर आहे. तर आईनं सांगितलं तर ज्ञाना मागल ते दे, ज्ञानोबारायाचा हट्ट पूर्ण कर. मला सांगितलं असं बरोबर आहे. मग काय इच्छा आहे तुझी सांग, पूर्ण करू. काय नाही, माझं कार्य संपलेलं आहे, सगळे ग्रंथ लिहिणे झालेले आहेत. आता माझी एकच इच्छा राहिली की समाधी घ्यावं, बस संपलं आपलं काम. हेच इच्छा आहे, बाकी काय करायचं. निवृत्तीनाथ महाराज म्हणजे असं कसं जमत नाही. अरे मी तुझ्यापेक्षा मोठा, काही असो, तुमचं कार्य शिल्लक राहिलं असं म्हणजे माझं झालं राहिलं. ठीक आहे म्हणजे तुझ्या मनावर काय हरकत नाही. मग सर्वाला आमंत्रण द्या. सर्वांना आमंत्रण दिलं साधू संतांना.
भगवंताला आमंत्रण दिलं, दशमीला आमंत्रण दिलं, दशमीला सर्वाला बोलून घेतलं, नवमी दशमी सगळे देवाला देखील बोलून घेतलं. देव आले, सत्यभामा, रुक्मिणी सगळे आले, निवांत ज्ञानोबा राहायचे आळंदीला. आल्यानंतर एकादशीच्या दिवशी जागर केला. एकादशी सर्वांना जागर केला. काय जागर झाला आता काय सांगावं. ज्ञानोबा समोर बसलेले होते असे सगळे असणारे वारकरी, साधे वारकरी नव्हते आपल्यासारखे. संध्याकाळी एकादशी सोडणारी नव्हती. वारकरी कशी होते, साधे वारकरी होते का. अहो कबीरदास महाराजासारखे वारकरी होते, चोकोबा महाराजासारखे वारकरी होते, सैना महाराजासारखे वारकरी होते, गोरोबा काकासारखे वारकरी होते. साधे वारकरी तर एक कोण बळी रे. काय सांगणार. तिथं नारद आले. कुठले कुठले देव आले माहितीये काय. वैकुंठाहून बी आले. इमानाची दाटी तर झाली पण इमानाची दाटी झाली. आणि एवढी दाटी झाली की इमान सोडायला कुठं जागाच राहिली नाही. एवढी तिथं एकाहून एक पुढं, एकाहून एक पुढं. स्वर्गातले देव आले, वैकुंठातले देव आले आणि सगळे देव आले, साधू संत आले, एकत्र सर्व झाले. वैष्णवाची मांदी मिळवली, सर्व एकत्र आले. आणि आल्यानंतर एकादशीच्या दिवशी जागर केला. रात्र दिवस आहे
कुठून कुठून आले लक्षात ठेवा. भगवान परमात्मा सर्व आले. आणि आपल्या इथली बरेच लांबून आले. आमचे बबुराव पटेल, धामणगावकर इथं आले. परत अतिशय परमार्थिक माणूस भवे एकदम वारकऱ्याची सेवा करण्याकरता ते नशे सर्व त्याग केले. आमदारकीला उभे होते. सर्वांचा त्याग करून सगळे वारकरी संघटनेमध्ये आले. वारकऱ्याच्या समरेस झाली वारकऱ्यामध्ये. आणि वारकऱ्याची अखंड रात्रंदिवस सेवा करतात. ते एकटेच करत नाही, त्याचं घरभारच सेवा करते. विठ्ठल आल्याबद्दल धन्यवाद. ज्ञानोबा आहे ना, शेवटी अतिशय गडबड करायला लागली. ज्ञानोबा आहे निवृत्तीनाथ महाराजाला म्हणायला लागली, आता स्नान सकाळचा रात्री हरिजागर झाला. सकाळच्या पाणी इंद्रायला स्नाना करता सर्व वारकरी गेली. स्नान करून आले. आणि आल्यानंतर पिंपळाच्या पारावर झाड होतं. पिंपळाच्या पारापाशी त्या झाडाखाली बसली. पिंपळाच्या झाडाखाली बसली. आणि त्या झाडाखाली पंक्ती बसल्या वारकऱ्याच्या. आणि पंक्ती बसल्यानंतर सर्वांना वाढायला लागले. पण कोण कोण वाढायला लागले इथं? का आपल्यासारखे होते का वाढणारे? लई मोठे वाढणारे, सत्यभामा असणारी रुक्मिणी साहेब, भगवान परमात्मा स्वतः विठ्ठल विठ्ठल वाढणारे मोठमोठे होते. त्याच्यामध्ये भगवान परमात्मा सत्यभामेला म्हणतात, ज्ञानोबाला देखील पात्र वाढा. ते देखील पारण सोडायला बसतील. ज्ञानेश्वर महाराज सगळ्या साधू संतांच्या मेळाव्यामध्ये असे बसले पारण सोडायला. आज सर्व वाढवू लागले पंक्तीला. नारायणा गोदा माधा हे सर्व वाढायला लागले. आणि वाढत असताना की आमचे कबीरदास महाराज म्हणतायत, लक्षात ठेवा वाढणारा माणूस चांगला पाहिजे बरं काय. कोणीही चिंगूस माणसानं वाढवू नाही. काही काही माणसं वाढत नाहीत बरं. इथं वाढणारे कोण अंतकरणातले धार असणारी माणसं, मोठी माणसं. आणि ती वाढायला सुरुवात केल्यानंतर आणि त्या पंक्तीला असा आनंद झाला, अतिशय आनंद झाला. आणि सर्वाची वाढ झाल्यानंतर मोठ्यानं गजर केला. इतका मोठा गजर केला, एवढा मोठा गजर केला. आणि पंक्तीला पकवान काय साधे नव्हते. पकवान का साधे होते काय? आपल्यासारखं गरीब खात नव्हतं. तिथं मोठमोठे माणसं होते. पकवानाचा बेत होता. पाची पकवानाचा बेत होता. तुम्ही खाली असतील नसतील आम्ही म्हणत नाही, पण तिथलं वर्णन करणारे पकवान होते. रसांगूर खाले का? रसांगूर खाले का? पुन्हा रसांगूर, रसमलाई, रसांगूर, गुलाबजाम, श्रीखंड, बासुंदी, रसमलाई असे पकवान सुंदर पैकी केली होती. आणि ती वाढायला लागले. आणि अतिशय इतके वाढायला लागले काय सांगावं. आग्रह करू वाढायला लागले. लक्षात ठेवा पाची पकवान. आणि वाढत असताना सत्यभामा ज्ञानेश्वर महाराजापाशी गेली. म्हणायला लागले, ज्ञानोबाराया माझ्या हातचं थोडं घ्या जेवण. ज्ञानोबाराला जीवन वाढायला लागली. भगवान परमात्मा स्वतः वाढायला लागले. आणि वारकऱ्याचे पात्र उचलायला लागले. भगवान परमात्मा पांडुरंग. आपल्यासारखं टाईट कपडे घालून कुठेही बसायला उभं राहायचं.
छोटा वाढू लागले देव आणि पात्र उचलू लागले पात्र. सुंदरपैकी पंगत झाल्यानंतर सगळे व्यवस्थिशीर पुन्हा संध्याकाळी हरिजागर झाला. हरिजागर झाल्यानंतर रात्रभर झाले. पुन्हा त्रयोदशीच्या दिवशी स्नान घालण्याकरता ज्ञानोबाला इंद्रायणीला गेली. इंद्रायणी स्नान करून आली भागीरथीला. आणि सर्व आल्यानंतर सर्व साधू संत भजनाला गजराला सुरुवात केला. काय एकोणेकाची एकोणेका पुन्हा म्हणू लागले. चर्चा चालली होती तिथं. लक्षात ठेवा, आता पुन्हा ज्ञानोबाला भेटणार नाहीत आपल्याला. आता पुन्हा भेटणार नाही असा महात्मा पुन्हा भेटणार नाही. लक्षात ठेवा, माणसं भेटतील, संत भेटतील मी म्हणत नाही, पण तसे संत भेटणार नाही. ज्यावेळेस देवासमोर उभा राहिली ज्ञानोबा, एक कोण नामदेव महाराज, निवृत्तीनाथ महाराज, एक कोण रुक्माई साहेब, सगळे भोवती सगळ्यांना मेळाच घातला ज्ञानोबाला. ज्ञानोबाला बोलायला लागले, पुन्हा काय भेट होणार नाही, पुन्हा भेट होणार नाही असं म्हणू लागले. म्हणता म्हणता देव बोलू लागल्यानंतर शेवटी नामदेव महाराज एका अभंगातून अतिशय महत्वाचं वर्णन करतायत. देव म्हणती रुक्मिणी हाच योगी देखिला नैनी, ज्ञान संजीवनी जानती लोक्याचे. धने धने जरा तिळ जो याती दृष्टी नाहील, टाळी वैकुंठ प्रवासी. जो करील याची यात्रा तारेल सकळ गोत्रा, सकळी कुळे पवित्रा याची निदर्शन होती. कारण का याची कोणी यात्रा करो, याचं कोणी दर्शन घेऊ आमच्या ज्ञानोबाराचं, त्याच्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असे नामदेव महाराज म्हणतायत. देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. आता काय पुन्हा भेटत नाही ज्ञानोबारा. रुक्मिणी साहेब म्हणू लागल्या, काय येडत लागलं नाही देवाला, रडायला लागले. देव एवढे म्हणायला लागले रुक्मिणी साहेब, देवा तुम्हीच म्हणता की माया माया माया, आता कोठं गेली म्हणजे तुमची माया, रडाय का लागले. काय सांगा रुक्मिणी, महात्मा असा पुन्हा भेटणार नाही, असा महात्मा भेटत नाही. देव म्हणते रुक्मिणी असा महात्मा भेटत नाही. सांगता 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 रुक्मिणीच्या डोळ्यातून यायला लागलं पाणी. ऐसे सांगता हरीशी प्रेम ओसंडली रुक्मिणीशी, धन्य धन्य दयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य धन्य दयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. ते माता कोण असेल, त्या बाईची कुशी कशी असेल. एवढा पवित्र मुलगा पोटाला जन्माला आला, एवढा महात्मा आला, काय पुण्य असेल त्या बाईचं. रुक्मिणी साहेब रडू लागल्या. आता सर्वच रडायला लागले. ज्ञानोबा समाधी घेतात. आता पुन्हा काय आपली भेट होत नाही. कारण का एकामध्ये चर्चा होती चालू. बांधलेल्या पेंडीच्या सूत्राची आळा, बांधलेली पेंडी आहे, आळा सुटल्या बरोबर ते बारक्या खाल्या तिकडे पडतात. आळा ज्ञानोबा होते आमचे संत, आणि ते आता ज्ञानोबाच गेले. आता काय कुठं पडतील काय सांगता येत नाही. रडायला लागले सर्वच. मुक्ताबाई रडायला लागली. धरा धरा म्हणती. कारण का निवृत्तीनाथ महाराजांना म्हणायला लागले, महाराज नामदेव महाराजाला जवळ घेतलं आणि सांगायला लागले, आता पुन्हा भेटत नाही नाना. ज्ञानेश्वर महाराज आता काही खरं नाही असे निवृत्तीनाथ महाराज रडायला लागले. मुक्ताबाई हांबुर्डा फोन रडू लागली. रडत असताना शेवटी एकाला समजाय कोणीच नाही. सगळेच रडायला लागले. जिथं होते तेवढे रडायला लागले. तिकडे पाहिलं. आता कोणी कोणाला सांभाळावं. आता देवच जाग्यावर नाही. जे निवृत्ती असणारा, जे वृत्तीवर नसणारा ते निवृत्तीनाथ महाराज, वरतीवरच नसणारे ते वरतीवर आले आणि रडायला लागले. माझ्या ज्ञानोबासारखा पुन्हा भेटत महात्मा
रडायला लागले. रडायला लागल्यानंतर आता टाइम व्हायला लागला. नामा त्यांचे चारही मुलं असणारे माधा विटा गोंदा नारा सर्व असणारे ती जागा झाडून काढली. समाधीची स्थळ निर्मळ केलं आणि सुचित्र आसन मांडलं. एक समाई ठेवली समोर आणि आसन टाकलं. गवताचं आसन तयार केलं आणि समय अशी समोर ठेवली आणि ज्ञानोबाराला दोन्ही कर धरली. ज्ञानोबाराची दोन्ही हात धरले. निवृत्तीनाथ महाराज देव निवृत्ती पुढे या जरा पुढे या. पाठीमागे महिला मंडळ आहे. पुढे या जरा जरा पुढे समोर या समोर या. महिला मंडळ मधल्या समोर या जरा समोर या. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज समोर नेलेलं आहे. आतमध्ये नेलेलं आहे समाधी स्थळावर आणि तिथे नेल्यानंतर ज्ञानोबारायनं आसनापाशी जाऊन सगळीकडे एकदा पाहिलं नजरेनं सर्वांकडं पाहून उजवा पाऊल टाकून आसनावरती उभे राहिले. अशी उभं टाकून सर्वांकडे नजर फिरली अशी आणि फिरल्यानंतर शेवटी ज्ञानोबाराय सगळ्याला नमस्कार केला आणि नमस्कार करून त्या आसनावर बसले. आसनावर बसल्यानंतर ज्ञानोबारायला नामदेव महाराज सोपान काका मुक्ताबाई यानं नमस्कार केला. सर्वांनी नमस्कार करून बाहेर यायला लागले. समाधी त्या बाहेर यायला लागले. सर्वजण बाहेर आले आणि सगळा मेळा असणारा सगळं ज्ञानोबारायकडे वाकून पाहायला लागले मधामध्ये. आणि त्यावेळेस ज्ञानोबारायनं बसल्यानंतर पुढे ठेवली ज्ञानेश्वरी. पुढे ग्रंथ ठेवला ज्ञानेश्वरी आणि ठेवल्याबरोबर ज्ञानोबारायनं सगळीकडे एकदा नजरेनं पाहिलं आणि पाहून आणि डोळे झाकले आणि झाकल्यानंतर ती शिळा असणारी हे माधा विटा गोंदा आणि हे दोघं जण असणारे त्याने शिळा घेतली आणि त्या शिळा समाधीला लावली आणि लावल्यानंतर मोठ्यानं गजर झाला आणि ज्ञानोबाराय समाधीस्थ झाली. बोला कुंडली ज्ञानोबाराला समाधी दिली पांडुरंगावर. का लक्षात ठेवा. समाधी घेतली समाधी
दरवर्षी आपण येतात इथं. आजचा योग चांगला आहे. अलग लक्षामध्ये पाता समाधी सोहळ्याला येणं ज्याचं पुण्य असेल तेच येऊ शकते आणि पुण्य जर नसेल तर येऊ शकत नाही. लक्षात ठेवा. संतांच्या पुण्यतिथीला समाधी सोहळ्याला कुठेही काही पुण्य लागते. तिथं संतांच्या जाण्याकरता शिल्लक पुण्य असेल तरच होत असते आणि पुण्य शिल्लक जर नसेल तर माणूस जाऊ शकत नाही. म्हणून तुमचं सर्वांचं पुण्य आहे. आज तुमचं मोठं भाग्य आहे. ज्ञानोबाच्या समाधीवर फुलं पडले तुमच्या. वा वा पुष्कळ मागलचं पुण्य आहे तुमचं बरं का. आता मागलचं पुण्य इथे यायचं आहे पण इथून पुण्य आता पुढचं पुण्य करावं लागेल ना तुम्हाला. मागचं झालं तुम्हाला यायचं पण इथून पुण्य जर पुढं व्हायचं असेल तर सतत भगवंताचं चिंतन करावं लागेल. लक्षात ठेवा. आज भगवान परमात्म्याचं नाव येण्याकरता तयारी करावं लागते. म्हणून सर्व आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. आपला कार्यक्रम संपलेला आहे आणि आता महाआरती होईल आणि आरती झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये असा नियम आहे. आता एक चाल होईल, भजन होईल. थोडं मधलं भजन म्हणतात विठोबा ते थोडं होईल. मला विठोबा नारेश्वर
चाल म्हणा चाल
Para
संसारा दरवर्षी आपण येतात इथं. आजचा योग चांगला आहे. अलकरक्षामध्ये पाता समाधी सोहळ्याला येणं ज्याचं पुण्य असेल तेच येऊ शकते आणि पुण्य जर नसेल तर येऊ शकत नाही. लक्षात ठेवा. संतांच्या पुण्यतिथीला समाधी सोहळ्याला कुठेही काही पुण्य लागते तिथं संतांच्या जाण्याकरता. शिल्लक पुण्य असेल तरच होत असते आणि पुण्य शिल्लक जर नसेल तर माणूस जाऊ शकत नाही. म्हणून तुमचं सर्वांचं पुण्य आहे. आज तुमचं मोठं भाग्य आहे. ज्ञानोबाच्या समाधीवर फुलं पडले तुमच्या. आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा. वा वा. पुष्कळ मागलचं पुण्य आहे तुमचं बरं का. आता मागलचं पुण्य इथे यायचं आहे पण इथून पुण्य आता पुढचं पुण्य करावं लागेल ना तुम्हाला. मागचं झालं तुम्हाला यायचं पण इथून पुण्य जर पुढं व्हायचं असेल तर सतत भगवंताचं चिंतन करावं लागेल. लक्षात ठेवा. आज भगवान परमात्म्याचं नाव येण्याकरता तयारी करावं लागते. म्हणून सर्व आपण आलात त्याबद्दल धन्यवाद. आपला कार्यक्रम संपलेला आहे आणि आता महाआरती होईल आणि आरती झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये असा नियम आहे. आता एक चाल होईल, भजन होईल. थोडं मधलं भजन म्हणतात विठोबा ते थोडं होईल. मला विठोबा ज्ञानेश्वर चाल म्हणा चाल.
Sara